तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहे। दिल्लीच्या धर्तीवर सुसज्ज असं मुख्यालय हे मुंबईतही होतंय। भाजपचं प्रदेश मुख्यालय मुंबईत होतंय आणि त्याच्याच भूमिपूजनासाठी अमित शहा आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं देखील या व्यासपीठावरती स्वागत। माननीय मुरलीधरजी मोहोळ केंद्रीय मंत्री हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत करते। सगळ्यांना आसनस्थ होण्याची विनंती करते। आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण वंदे मातरमने करूया, त्यानंतर आपलं महाराष्ट्र गीत होईल आणि आपला कार्यक्रम पुढे सुरू होईल। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या कार्यालयाचं भूमिपूजन होणार आहे। भाजप कार्यालयाचं अमित शहांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे। यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। मुंबईच्या चर्चगेट परिसरात प्रदेश भाजपचं नव्यानं कार्यालय बांधण्यात येत आहे। अमित शहांच्या हस्ते या कार्यालयाच्या जागेचं भूमिपूजन। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीही उपस्थिती पाहायला मिळते। दिल्लीतील राष्ट्रीय कार्यालयाच्या धर्तीवर प्रदेश भाजपचं हे भव्य दिव्य असं कार्यालय उभारण्यात येणार आहे। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहा यांचा हा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जातोय। अलीकडच्या काळात अमित शहा यांचे मुंबईतील दौरे वाढलेले आहेत आणि आता ही महत्त्वाच्या कामांसाठी अमित शहा यांचा हा दौरा आणि या दौऱ्यावेळी राजकीय चर्चा देखील होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। तर याआधीही अमित शहा मुंबईला आले होते आणि आज भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या जागेचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होत आहे। तर आजच्या या दौऱ्यात अमित शहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काही मार्गदर्शन करणार असल्याची ही माहिती समोर येते आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। दिल्लीच्या धर्तीवर भाजपचं भव्य दिव्य असं प्रदेश कार्यालय चर्चगेट परिसरात होणार आहे। नव्यानं सुसज्ज असं हे कार्यालय बांधण्यात येणार आहे आणि त्या कार्यालयाचं भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होत आहे। भाजपचे महत्त्वाचे नेते आणि मोठे चेहरे या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, मुरलीधर मोहोळ, त्यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे हे सर्व मोठे चेहरे, भाजपचे मोठे नेते व्यासपीठावर उपस्थित आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत। त्यांच्या हस्ते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या 2 अत्याधुनिक खोल समुद्रातील मासेमारी जहाजांचं लोकार्पण करण्यात येणार आहे। तसेच भाजप प्रदेश कार्यालयाच्या इमारतीचं भूमिपूजनही केलं जात आहे। आणि आज अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान आगामी निवडणुकांसाठी काही महत्त्वाचं मार्गदर्शन होणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांसंदर्भात काही चर्चा होते का, युतीचं काही राजकारण ठरतं का, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, अमित शहा यांचा हा मुंबई दौरा, अमित शहांचे मुंबई दौरे वाढलेले आहे आणि आजही काही विशेष कामं त्यांच्या हातून होणार आहे, उद्घाटनं त्यांच्या हातून होणार आहेत। नक्कीच आज सकाळी जे ते गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत आले, रात्री आले होते आणि मुंबईत त्यांनी सकाळी नेस्को कोरेगा सेंटर येथे मॅरिटाईम वीक 2025 या समुद्री क्षेत्रातील जे काही व्यापाराची क्षमता आहे, भारत व्यापाराची क्षमता आहे, ब्लू इकॉनॉमी आहे, त्या सगळ्या संदर्भात त्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं। त्यानंतर ते थेट मुंबईत भारतीय जनता पार्टीचं जे पक्ष कार्यालय उभं राहणार आहे त्या पक्ष कार्यालयाच्या भूमिपूजनाला ते पोहोचणार होते आणि त्यानंतर जे ते मुंबईत माजगाव डॉक येथे 2 समुद्री अत्याधुनिक बोटे जी मासेमारी करण्यासाठी वापरल्या जाणार त्या समुद्री नौकांच्या येथे लोकार्पण करणार होते। आणि त्याचबरोबर आज अमित शहा हे काही बैठका घेतात, त्याही महत्वाचं होतं कारण शक्यता अशी होती जे
काही सुरक्षा संबंधित ज्या बैठका आहेत त्या बैठकांवरती चर्चा करण्याची कार्यकर्त्यांच्या काही बैठका घेणार होते आणि मुंबई महानगरपालिकेच्या आगामी होणाऱ्या निवडणूक आहेत त्या अनुषंगाने या सगळ्या बैठका होणार होत्या. मात्र सध्या आता जर आपण पाहिलं तर अमित शहा हे मुंबई येथे भारतीय जनता पार्टी कार्यालयाच्या उद्घाटनाला पोहोचले आहेत आणि हे भाजप कार्यालय चर्चगेट या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे आणि त्याचंच भूमिपूजन ते आज अमित शहा करणार. अगदी महेंद्र, आपण पाहिलं अमित शहांच्या हस्ते आज हे भूमिपूजन होत आहे. मात्र याच जागेवरून आता विरोधक आरोप करण्यास सुरुवात विरोधकांनी केलेली आहे. संजय राऊतांनी या जमिनी संदर्भात काही आरोप भाजपवर केले आहेत. नक्कीच संजय राऊत यांनी जी जागा आहे ती मुंबई महानगरपालिकेची आणि एकंदरीत 11 दिवसात ह्या सगळ्या परवानग्या कशा मिळाल्या आणि काही जर मुंबईकरांना कुठेही खरेदी करायची असेल कागदपत्र करायचं त्यांना वेळ लागतो. मात्र भाजपने या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पटापट ज्या केल्या पूर्ण करण्यात केल्या होत्या आणि ते त्याच ठिकाणी जी मुंबई महानगरपालिकेची जागा आहे ती भाजपला कशी मिळाली आणि त्याची कागदपत्रांची जी प्रोसेस असते ती पूर्ण करण्यात आली होती. त्याच्यावरती येथे संजय राऊत यांनी एक आरोप केलाय की या सगळ्या गोष्टींचा त्यांनी सकाळी पत्रकार परिषदेही सांगितलं, त्याचबरोबर ट्विटही केलं होतं. त्यामध्ये या सगळ्या गोष्टी त्यांनी नमूद केले. अगदी महेंद्र, आपण पाहतोय सध्या दृश्यांमधून अमित शहांच्या हस्ते हे भूमिपूजन होत आहे. भाजपचे मोठे नेते या भूमिपूजनासाठी उपस्थित आहेत आणि या सुसज्ज अशा इमारतीचं त्या जागेचं भूमिपूजन अमित शहा यांच्या हस्ते आता झालेलं आहे. महेंद्र, आपण पाहिलं तर राष्ट्रीय कार्यालय हे दिल्लीत बांधण्यात आलेलं आहे. भाजपचं सुसज्ज असं हे राष्ट्रीय कार्यालय आहे आणि त्याच धर्तीवर मुंबईतही हे कार्यालय बांधण्यात येणार आहे. कसं कार्यालय असेल हे काय या संदर्भात माहिती समोर आलेली आहे? मुंबईत जे भाजपचं जे दिल्ली कार्यालय आहे ते कार्यालय त्याच अनुषंगाने हे कार्यालय असणार आहे. असं सांगण्यात येत आहे की अंडरग्राऊंड 3 मजले असणार आहेत आणि वरती 6 मजले असणार आहे आणि अत्याधुनिक असे हे भवन असणार आहे. त्यामुळे भाजपचं जे कार्यालय दिल्लीत बनवलेलं आहे तसंच कार्यालय ते मुंबईत बनवलं जाणार आहे आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने हे कार्यालयाचे भूमिपूजन आज महत्वाचं आहे आणि येणाऱ्या ज्या मुंबई महानगरपालिका आहे त्यासाठी जे भाजप आपापल्या तयारी करते आणि हे कार्यालय ते पक्ष संघटना वाढीसाठी बळकटीसाठी ते महत्वाचं मानलं जात आहे. जी महेंद्र, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे या संदर्भात माहिती घेण्यासाठी येते. मात्र हा महत्त्वाचा कार्यक्रम आपण सध्या मुंबईत पाहतोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हा मुंबई दौरा आणि भाजपच्या नव्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन. वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा